शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी भाजपला धमकी दिली. 8 दिवसात राज्यपाल पदासंदर्भात निर्णय न घेतल्यास नवनीत राणांचं जात प्रमाणपत्राचं प्रकरण बाहेर काढणार असं अडसूळांनी म्हटलंय. पाहूया. शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ भडकले. आनंदराव अडसूळांची भाजपला धमकी. राज्यपाल करा नाहीतर नवनीत राणांचं जात प्रमाणपत्राचं प्रकरण बाहेर काढणार अशी धमकीच आनंदराव अडसूळ यांनी भाजपला दिली आहे. येत्या 8 दिवसांमध्ये भाजपनं राज्यपाल पदाचा दिलेला शब्द पूर्ण केला नाही तर नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचं प्रकरण बाहेर काढणार असल्याचा गंभीर इशाराच आनंदराव अडसूळ यांनी दिला. जी काय गेल्या 8-10 दिवसापूर्वी एक लिस्ट आली त्यामध्ये कुठेही आपलं नाव नाही आहे म्हणून मी पुन्हा एकदा संयमाने त्यांच्याकडे जाऊन बसलो. त्यांना आठवण करून दिली नाही आपल्याला हे करायचं आहे. आता करायचं म्हटल्यानंतर आपण काहीतरी संयम ठेवला पाहिजे म्हणून आता नाही म्हटलं तरी 8 ते 10 दिवस झाले मी संयम ठेवलेला आहे. अजूनही 15 दिवस वाट पाहणार नाही तर क्युरेटिव्ह जे काही ॲप्लिकेशन असतं सुप्रीम कोर्टामध्ये ते आम्ही करणार आहोत. अडसूळांनी अनेकदा आम्हाला ब्लॅकमेल केलं. मला केस मागे घेण्यासाठी अनेकदा त्यांनी पैशाची सुद्धा मागणी केली. पण आज तुम्हाला माहीत आहे की आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणाच्या पूर्ण इलेक्शनमध्ये विरोधात काम केलं आणि आज ज्या प्रकारचे ते वक्तव्य करत आहे मला असं वाटतं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांना चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंटची गरज आहे. त्यांना कुठेही माझी मदत लागेल चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासंदर्भात तर मी त्यांना करायला तयार आहे. पण असं खोटं राजकारण करून खोटं वक्तव्य करून ते देशाचे गृहमंत्री अमित शहाजींना ब्लॅकमेल करत आहे. आपण पण 8 दिवस वाट पाहूया. 8 दिवसानंतर ते काय करतायत त्यावर आपण आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करू. अडसूळ काय हे पक्षप्रमुख नाहीत किंवा निर्णय घेणारी अथॉरिटी नाही. ते मागणी करू शकतात, कार्यकर्ते मागणी करू शकतात, परंतु अंतिमतः जागा वाटप हे त्यांच्या पक्षाचं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं एकत्रितपणे होईल. दरम्यान आनंदराव अडसूळांनी ज्या जात प्रमाणपत्रावरून नवनीत राणांना इशारा दिलाय ते प्रकरण नेमकं काय पाहूया. नवनीत राणांनी 2019 मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये राणांनी आनंदराव अडसूळांचा पराभव केला. त्यानंतर अडसूळ यांनी राणांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता. नवनीत राणा यांनी निवडणूक लढवण्यासाठी चुकीची जात दाखवल्याचा आरोप अडसूळांनी केला होता. त्यांनी स्वतःची जात मोची असल्याचं सांगितलं मात्र त्या पंजाबी चर्मकार आहेत असा दावा अडसूळ यांनी केला होता. अडसूळ यांच्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयानं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं. राणांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून मोची जातीचा दाखला मिळवल्याचं उच्च न्यायालयानं 8 जून 2021 रोजी नमूद केलं होतं. उच्च न्यायालयानं त्यांना 2 लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. त्यानंतर राणांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एकमतानं उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला. अमरावती लोकसभेच्या जागेवरून आनंदराव अडसूळांचे पुत्र अभिजित अडसूळ आणि राणा दाम्पत्यामध्ये रस्सीखेच झाल्याचं पाहायला मिळालं. अडसूळ कुटुंबानं अमरावतीच्या जागेवर आपला दावा सांगितला होता मात्र अमित शहांनी राज्यपाल पदाचा शब्द दिल्यामुळे अमरावतीची जागा सोडल्याचं अडसूळांनी म्हटलं. तसंच नवनीत राणांमुळे नुकसान झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला. त्यांच्या कमिटमेंट मी पाळल्या, तिला उमेदवारी दिली तर आपण चांगल्या मताने निवडून आलो असतो आणि आज कॅबिनेट दर्जाचा मंत्री आपण असू शकलो असतो. ह्या सगळ्या क्वालिटी आपल्याकडे असल्यामुळे खात्री होती की आपण मंत्री होऊ शकलो असतो. परंतु याच्यामुळे माझं तर खासदारकी गेली, मंत्रिपदही गेलं, सगळंच गेलं आणि अजूनही माझ्या हातामध्ये काही मिळालेलं नाही. जे शेड्यूल कास्ट आहे त्या लोकांवर या निर्णयाचा जर प्रभाव पडत असेल तर त्याचा मोठा दुष्परिणाम येत्या काळात देशाला भोगावं लागेल. म्हणजे जातीत नसताना ते त्याच जातीतला आहे अशा पद्धतीचा निर्णय देऊन मोकळं होतं न्यायालय आणि ते अर्ज भराच्या अर्धा तास अगोदर एवढं टायमिंग न्यायालय कसं साध्य करतं मला माहीत नाही, संशयच आहे. जरूर अडसूळांनी वरच्या न्यायालयात गेलो पाहिजे. आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत राहू. आनंदराव अडसूळांनी नवनीत राणांवर हल्लाबोल करत राज्यपाल पदावरून भाजपला थेट धमकीच दिली आहे. त्यामुळे अडसूळांच्या धमकीनंतर आता भाजप कोणती पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.